रामकृष्ण हरी. जय गजानन. नर्मदे हर. आजपासून आपण त्र्यंबकेश्वर जाणार आहे. त्या दिंडींसाठी दुधाची व्यवस्था केली होती. सगळे मित्र कंपनी नेहमीप्रमाणे सोबत आहे. आणि आज काही दिंड्या येताना दिसले नाही. विशेष असं नियोजन करतात आमचे आप्पा. कोणचा इव्हेंट असो, आप्पा काय सगळ्यांच्या पुढे असतात. आजचा पहिला दिवस आणि गजानन महाराजांची कृपा झाली. आणि हे कल्याणहून निघाले. कल्याण ते शेगाव पायी वारी निघाली आहे. पायी वारीला गेलो तर कोणी आपलं पाणी त्र्यंबकेश्वरच्या काही दिंड्या आल्या नाही, पण गजानन महाराजांची दिंडी निघाली आहे. जय गजानन. जय गजानन. जय गजानन. आणि हे निघाले कल्याण ते शेगाव पायी पायी दिंडी. उल्हासनगर ते शेगाव अशी पायी दिंडी निघाली आहे. आणि त्यांची सेवा करण्याचा योग आम्हाला मिळाला. गजानन महाराजांची कृपा झाली. नाही तर आजचं 10 लिटर दूध उरल्यासारखं होतं. आम्ही घाबरत 10 लिटर दूध आणलं. पण मग आज दिंडच काही येईना आमच्या वाट्याला. माऊलींची सेवा उद्या बी होईल आणि परवा पण होणार आहे. 2 ते 3 दिवस ही सेवा अशीच चालू असणार आहे. पण गजानन महाराजांचे भक्त शेगावसाठी चालले पायी आणि त्यांची सेवा करण्याचा योग मिळाला. नर्मदे यार. जय गजानन. पहिली दिंडी आली आहे. पण थांबणार का नाही आपल्या इथं ही मोठी उत्सुकता आहे. बघू आता. आपली दिंडी आहे का बाबा? थांबवा ना दिंडी आमच्याकडे. बाबाजींना आपण विनंती केली आहे की पहिली दिंडी आहे आमच्या इथं थांबवावी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि दिंडी थांबते आपल्या इथे. अहो भाग्य आपले की दिंडी आपल्या इथं थांबते. पहिलीच दिंडी आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र निरगुड ते त्र्यंबकेश्वर पायी जाणारी दिंडी आणि पहिलीच दिंडी आपल्याकडे थांबली. माऊलींची कृपा झाली आपल्यावर आणि पहिली दिंडी. आणि त्यांनी आपल्याला वचन दिलंय पुढच्या वर्षी पण आम्ही तुमच्या इथे चहा पाण्यासाठी थांबणार आहे. आणि सगळ्यांनी चहा बिस्किटचा आस्वाद घेतला. आमच्याकडून थोडीफार काही कमतरता राहिली असेल पुढच्या वर्षी आम्ही भरून काढू. हे आपण माऊलींना साक्ष देतोय. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. रात्री इथं पिंपळगावमध्ये मुक्काम होता. आपण रस्त्याने चालत असताना आमचे हरिभक्त पुराण सुहास बाबा गोस्वामी यांनी आग्रह केला की चहा पाणी आमच्याकडे दरवर्षी राहील का बुवा. धन्यवाद. अशी सेवा त्यांच्याकडून, त्यांच्या परिवाराकडून, त्यांच्या मित्रमंडळीकडून कायम करत राहू. वारकरींचे पुण्य ते घेत आहेत. तरी निवृत्तीनाथांजवळ आपण प्रार्थना करूया. यावर्षी पहिलीच वेळ त्यांच्याकडे चहा पाण्याची व्यवस्था राहील. पुढच्या वर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते दिंडीची सेवा करणार आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वसंत बळाव सोडत असताना त्यावेळी प्रवास करत असताना अचानक असताना आपल्या सगळ्या दिंडी परिवाराची चहा पाण्याची व्यवस्था करणारा एक ग्रुप अचानक आपल्या समोर आला. मागचं प्रारब्ध असलं की संत सेवा नामदेवाची सेवा करते. एखाद्याला हाकी बिनमुख असेल तर जवळून जात आपण त्यांची सेवा करत नाही. आज अचानक त्यांची खूप दिवसापासून कळणी होती. आमच्याकडे एखादी दिंडी थांबावी, चहा पाण्याला थांबावी अशी अपेक्षा होती. आज त्यांची अपेक्षा भगवान पंढरीश परमात्म्याने पूर्ण केली. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व कल पूर्ण मनोरथ या उक्तीप्रमाणे आज पंढरीश परमात्म्याचे लाडके भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे कर्णपादुका कजवालेचे त्र्यंबकेश्वर वार्षिक प्रतिवर्षाप्रमाणे जात असतात. त्या नामदेव महाराजांच्या दिंडीला यांनी थांबवलं आणि अतिशय प्रेमाने, अतिशय उत्कंठेने, अतिशय तळमळीने आणि अतिशय नम्रपणाने
चहा पाण्याला थांबा अशी विनंती केली. आणि नामदेव महाराजांनी करू वारकऱ्यांना सांगितले की आता इथे थांबा. यांची विनंती पूर्ण पणाला गेलेली आहे, पूर्ण कळत घातलेलं आहे आणि नामदेव महाराजांच्या पादुका इथे थांबल्या. म्हणून त्यांनी दिल्लीची व्यवस्था केल्याबद्दल नामदेव महाराजांचा प्रसाद शाल श्रीफळ देऊन त्यांचा आम्ही सत्कार करू इच्छितो. मी हरिभक्त परायण भगवान महाराज जगदत्त भगवान भवनी ग्रुप आविष्कार ग्रुप असं या ग्रुपचं नाव आहे आणि ते नामकरण आताच सुरुवात झालं. नामकरण बाबाच्या नामकरण माझ्या हाती झाले. त्या ग्रुपचे प्रमुख त्यांचा शाळेत घेऊन शैलेंद्र भाऊ यांचा सत्कार होतोय. त्यांनी तो नामदेव महाराजांचा प्रसाद स्वीकारावा आणि वार्षिक नियमाप्रमाणे तुमच्यावरील जबाबदारी कुंडली श्री नामदेव श्री पंढरनाथ भगवान की जय. नामदेव महाराज की जय. नर्मदे मैया की जय. चला